दौंड तालुक्यात कालव्यात बुडून मुलाचा मृत्यू झालाय। कालव्यात पडून 3 वर्षाचं बाळ हे दगावलंय। दोघांना वाचवण्यात यश आलंय। सहजपूर इथली ही घटना आहे। दौंड तालुक्यातल्या सहजपूर इथे एका कालव्यात बुडून 3 वर्षांचं बाळाचा मृत्यू झालाय। या कालव्यात बुडून मुलाचा मृत्यू झालाय। कालव्यात पडून 3 वर्षांचं बाळ हे दगावलंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देविदास आहे। देविदास, नेमकं काय घडलंय? दीपाली, दौंड तालुक्यातील ही खरं तर हृदयद्रावक अशी घटना आहे। 3 भावंड जे आहेत ते सहजपूर येथील एका कालव्याच्या शेजारी खेळत होते आणि खेळता खेळता ही तिन्ही जी भावंड आहेत ती पाण्यामध्ये जी आहे ती पडली गेली, पाण्यात उतरली गेली। खरं तर नेमकी घटना कशी घडली त्याला प्रत्यक्षदर्शी कोणीच नव्हतं। मात्र ज्यावेळेस गोंधळ झाला, कालवा झाला, त्यावेळी ते ठिकाणचे असणारे नागरिक जे आहेत ते मदतीला धावले आणि त्यापैकी 2 बालकांना त्या पाण्यातून त्यांनी बाहेर काढलं। त्यांचं प्राण वाचवण्यात यश आलं। मात्र त्यापैकी एका 3 वर्षाच्या बालकाचा मृत्यू जो आहे तो याच्यामध्ये झालेला आहे। मार्कड वस्ती परिसरात ही मुलं खेळत होती आणि त्याच ठिकाणी ही घटना घडली। आसिम जावेद मुजावर असं या मृत मुलाचं नाव आहे। तर महेक आणि रोहन यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। मात्र या संपूर्ण घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलेली आहे। अतिशय दुःखद अशी ही घटना म्हणावी लागेल दीपाली। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे। धन्यवाद देविदास, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।